टेस्ट करणार आहोत आणि लवकर मी तुम्हाला ग्रीन लाईट पण देणार आहे। तर वेट अँड वॉच। गणेशजीचा चेहरा हे करा। गणेशजी तुम्हाला काय वाटते, तुम्ही पप्पा होणार का? काय होते मग? तर आज आम्ही भरपूर असं खुश आहे आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे इथं बघू शकता आज नॉनव्हेज, तुम्हाला माहिती आहे मी नॉनव्हेज खात नाही, परंतु आज नॉनव्हेजची सुद्धा आम्ही पार्टी केलेली आहे। काय आहे ते? काय विषय तुम्हालाच माहित बा। अहो हे पेगा किट आहे, म्हणजे टेस्ट। प्रेग्नेन्सी टेस्ट केली ना? टेस्ट करायची आहे ना टेस्ट। आता समजलं, टेन्शन येऊन आलं बिचारे पेगा। आता टेस्ट एक वेळची करूनच घेतो। पण हे तर मार्केटमध्ये भेटते, हे बोलवायचं काय काम आहे ऑनलाईन? बाई मी आता इन्फ्लुएन्सर आहे, मी जे यूज करणार ते लोक यूज करणार, त्याच्यामुळे मला प्रोफेशनल वागावं लागते। म्हणून मग मी म्हटलं की चला आता हे आपल्या हे तर रिझल्ट देत नाही आहे, तर आपण जरा वेगळं काहीतरी बोलवून पहा। आता ऑनलाईन बोलावली मी, आता मी टेस्ट करणार आणि सांगणार तू आत्या होतं की नाही। पेढे खाऊ घालून आली, मला आंबट खा गोड खा, नाही खा वाटते तरी ढोसून आली आंबट खा। टेस्टच करून घेतो ना मी आता, थांब ना, म्हणून मी पेगा किट बोलावली। मग आता रिझल्ट सांगता आम्हाला? सांगेन आता रिझल्ट। आता मूळ नाही आहे माझ्या रिझल्ट सांगायला तुला। मग कधी? उद्याच्या नंतर? ते माझ्या याच्यावर आहे, मला वाटलं तुम्ही उद्या रिझल्ट देईल, तुम्ही नाही तर परवा देईल। पण आम्हाला गडबड्यानं ऐकायची पॉझिटिव्ह असं मला तर वाटते 101%। मध्ये पण वाटते असायला पाहिजे ना, कारण मला ना असं आंबट खावं वाटून आलं, असं तिखट खा वाटते। कधी मी अशी चिडचिड करतो, कधी मी लय प्रेमाने बोलतो गणेशजी सोबत। आणि रात्री तर ओकारे येऊन राहिल्या होत्या। रात्री ते ओकारा केला मी, ठीक साध्या नाही, हे पाणीवाले नाही, कोरड्यावाल्या कोरड्याच येतात असतात। मग हा काय, मग प्रेग्नेन्सीच्या लक्षणच ते असतात। तर मला तर काही माहित नाही बा। 2 कशा आणल्या? फ्लेवर आहे का त्याच्यात? मग दादा वाट आहे का मग टेस्टिंगची? चला मग आता फायनली आपण प्रेग्नेन्सी टेस्ट करणार आहोत आणि लवकर मी तुम्हाला ग्रीन लाईट पण देणार आहे। तर वेट अँड वॉच। गणेशजीचा चेहरा हे करा। गणेशजी तुम्हाला काय वाटते, तुम्ही पप्पा होणार का? काय होते मग? समर्थ की जिजाऊ? समर्थ। अरे तेलेच माहीत कन्फर्म, तुमच्या दोघांनाच माहीत आहे नाही का रे? गणेशजी काहीतरी घेऊन आले मला, मी पण माहिती आहे का, मला भारी वस्तूने उचलून देऊन आले, गुंड सुद्धा उचलून देऊन आले, स्वराजली उचलून देऊन आले। पूर्ण बाजारभर बिचारे स्वतःच। आता पहिल्या महिन्यातच जर अशी कंडिशन आहे माझ्या भावाची, आता अजून तर 8 महिने आहे, कसं होईन रे बाप्पा? काय मग गणेशजी तुम्हाला वाटते का टेस्ट करावं मी तुम्हाला रिझल्ट द्यावं लवकर? पण मला ना मज्जा येऊन आली, कारण तुम्हाला असं वाटणार तर तुम्ही मला म्हणजे जर राहिलं तर चांगलीच गोष्ट आहे, जर तुम्ही पप्पा होत असाल तर मला चांगलंच वाटणार आहे। कारण मला पण ते आई होणं ते म्हणजे लय मस्त वाटते जेव्हा आपण आई। पुन्हा ते क्षण जगायचे आहे काय? हा, पुन्हा एक वेळा आईचं दिवस। आता आहेच म्हणा ऑलरेडी मी, पण पुन्हा ते दिवस। बघा बाकीचे मुलं जर तुम्ही बघाल तर नुसतं कार्टून बघतात, पण आमचा स्वराज स्वामी समर्थलाच बघतो नुसतं। गणेशजी भरपूर असे खुश आहे आणि आपल्याला ते आता काढून टाकायचं आहे की बाबा काय आहे, रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे। कारण तुम्हाला सुद्धा सर्वांना ते ऐकायचं आहे आणि मला पण सांगायचं आहे। आणि काहीतरी कारण आहे त्याच्यामुळे मी टेस्ट करत नाही आहे, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की एवढ्या दिवस होऊ द्या म्हणून। कारण पहिले जेव्हा मी टेस्ट केलं त्याच्यामध्ये काहीच आलं नाही, म्हणून डॉक्टर म्हणे अजून 1 ते 2 वीक जाऊ द्या, नंतर पुन्हा आपण टेस्ट करूया। नंतर आता मी ते टेस्ट पण करणार आहे।
तर इथं आज पहिल्यांदा आम्ही नॉनव्हेज पार्टी करणार आहोत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी नॉनव्हेज खात नाही, परंतु गणेशजी नॉनव्हेज खात असतात, प्लस मनीषा पण खात असते. तर त्याच्यामुळे मी तर घरी करू देत नसते, परंतु त्यांच्या खाण्यावर सुद्धा आपण बंधन लावू शकत नाही. म्हणून मी स्वतःवर बोलले की चला आपण बाहेर जेवण करूया, जेणेकरून त्यांना पण खाता येणार आणि आम्हाला जे शाकाहारी खायचं आहे ते आम्ही शाकाहारी खाणार होतो. तर इथं ना स्वराजचा चालू झाला होता धिंगाणा. कारण त्याचं कुठे जायचं असलं की त्याचा धिंगाणा, रडापडी खूप, आणि इतक्यात ना स्वराज भरपूर असा जिद्दी झालेला आहे. तर शेवटी गणेशजीने त्याला जवळ घेतलं आणि असं फेकलं वगैरे, म्हणजे फेकलं म्हणजे असं वर त्याला असं उचललं की तो पुन्हा हसायला लागतो. आणि त्याचं असं म्हणणं होतं की मला गादी टाकू द्या, तुम्ही कशाला गादी टाकली. तर त्याच्यामुळे आम्ही त्यालाच गादी टाकू दिली आणि नंतर आम्ही निघालेलो आहोत जेवण करायला. तर मनीषा इथं तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही बघत होतो ऑटोवाल्या अंकलची वाट. तर जेव्हा मी ऑटोवाल्या काकांना फोन लावला तर ते जेवण करत होते आणि आमच्या इथं ते साहेब आले होते एक, तर त्याच्यामुळे प्रचंड अशी गर्दी होती. आणि आता प्राणप्रतिष्ठा आहे अयोध्येला, त्याच्यामुळे सुद्धा भरपूर अशी प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होत आहेत, झेंड्या लावण्याचे कार्यक्रम होत आहेत, तर भरपूर अशी गर्दी पण होती. तर आम्ही निघालो तर तेव्हा भरपूर अशी पब्लिक आम्हाला मदत दिसली, झेंडे लावण्याची घाई होती. तर फायनली आता आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज पार्टी करायला निघालेलो आहोत या टोमॅटो. स्वराज पण आज नॉनव्हेज खाणार आहे, हो ना स्वराज? तर आम्ही इथं ऑटोमध्ये निघालेलो होतो आणि हॉटेल बघत होतो की कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचं आहे. तर शेवटी निघालेलो आहोत. तुम्ही बघू शकता रस्त्याने भरपूर अशी म्हणजे गर्दी पण होती आणि काही काही हॉटेल बंद पण झालेले होते, कारण यांचं प्लॅनिंग करता करताच भरपूर उशीर झालेला होता. आणि कोणाच्या खाण्यावर म्हणजे लात मारू नये, पोट मारू नये असं तुम्हा सर्वांचं म्हणणं होतं. तर फायनली एक हॉटेल आम्हाला दिसलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात अगोदर गणेशजी आत जाऊन आले की बाबा खरंच आतमध्ये कोण आहे कोण नाही, बसायला जागा आहे की नाही. फायनली म्हणजे गणेशजी आत जाऊन आले आणि जागा बघूनच आम्ही आत गेलो. काय मनीषा हे काय हे आहे जॅकफ्रूट असते, जॅकफ्रूट फणस, त्याची भाजी. कोणाला बोललो बोलणारी मला तुम्ही तर मला समजत नाही ना. फोटोच काढून आली, दाखवा ना गणेशजी असं हातात. बहीण भाऊची पार्टी आम्ही पार्टी करून नॉनव्हेज. हे काय चिकन. चिकन. चला या आज नॉनव्हेज प्लस चिकन पार्टी. व्हेज प्लस नॉनव्हेज. तर फायनली इथं दोघांचं नॉनव्हेज वगैरे, जे नॉनव्हेज आणि चिकन काय म्हणतात ते मला माहिती नाही आहे. तर त्या प्लेट्स आलेल्या होत्या आणि स्वरा आणि माझ्यासाठी आम्ही काजू करी सांगितली होती, मी बाजऱ्याची भाकर सांगितली होती आणि स्वराने तवा रोटी सांगितली होती आणि आम्ही नाचणीचे पापड पण सांगितलेले होते. तर आमची ही काजू करी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. काजू करी स्वरासाठी आणि माझ्यासाठी सांगितली होती. गणेशजी आणि मनीषा नॉनव्हेज खात होते, त्याच्यामुळे त्यांना तिकडल्या साईडने बसवलं होतं एका तिकडं, आणि स्वराज, मी आणि स्वरा आम्ही खात होतो व्हेज. तर गणेशजी म्हणत होते स्वराजला खातो का, तर स्वराज काही नॉनव्हेज वगैरे खात नव्हता. आणि अशा पद्धतीने व्हेज आणि नॉनव्हेज एकाच टेबलवर आम्ही जेवण पण केलेलं आहे. तर आता आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे आणि आम्ही निघालो घरच्यासाठी. तर आता आलो आम्ही जेवण वगैरे करून आणि आता आम्ही झोपतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर उद्या आम्ही करत आहोत हळदी कुंकुमची तयारी. तर चला बाय बाय सर्वांना, आता आम्ही झोपतो. चला स्वराज गुड नाईट बोला.